नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे, साधं आणि सोपं. तर हे बघा मैत्रिणींनो, आज आपण साध्या मस्त, आता पावसाचं सीजन आहे, हिरव्या हिरव्या गार अशा मिरच्या झाडांना आल्या आहे, एकदम ताज्या ताज्या. आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये लिंब बी खूप छान असे येतात. तर हे बघा, ताजे ताजे असे लिंब आहे आणि ह्या ताज्या ताज्या हिरव्या हिरव्या गार अशा मस्त कवळ्या अशा छान मिरच्या आहे. तर आता आपण बघा हे लिंबू मिरची बनवणार आहोत. तर ही लिंबू मिरची कशी बनवणार आहोत मैत्रिणींनो, ती मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण हे लिंबू मिरचीमुळे पोटाची चरबी कमी होते आणि आरोग्याला खूप चांगले असतात लिंब वजन घटण्यासाठी. आणि मिरचीमुळे चेहऱ्यावर थोडं तेज येतं आणि खूप छानसा असा चेहरा ग्लो करतो. तर आज लिंबू मिरची कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपण हे लिंब घेतलेले आहे. तर ह्या लिंबाच्या आपण 4 फोडी करणार आहोत. आणि ह्या मिरच्यांच्या आपण 2-2 फोडी करणार आहोत. तर आज लिंबू मिरची बनवतात कशी ते मी तुम्हाला दाखवत आहे. 15 दिवस टिकणारी किंवा 8 दिवस टिकणारी अशी काचेच्या बरणीत बनवून ठेवायची. ती कशी बी 15-8 दिवस टिकते. अशी लिंबू मिरची खूप आपल्या पोटासाठी आरोग्यासाठी खूप चांगली असतात. तर आज आपण लिंबू मिरची बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा मैत्रिणींनो, काय घेतलं, साधं आणि सोपं. हे घेतलेलं आहे आपण लसूण. हा लसूण छान असा सोलून घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी जिरे. लसूण बी हा खूप याच्यासाठी चांगला असतो, आरोग्यासाठी चांगला असतो. जिरे आणि लसूण वजन खूप लवकरात त्यांनी घटतं, लसूण, जिरे आणि लिंबू. तर आता बघा, त्याच्यासाठी आपण हा लसूण आणि जिरे घेतले. आणि त्याच्यासाठी ही हळद घेतलेली आहे. हळद ही आरोग्याला खूप चांगली असते, त्वचा नितळ करते. तर हळद बी आपण घेतलेली आहे. आणि चवीनुसार हे मीठ घेतलेलं आहे. तर आज आपण छानसा असं लिंबू मिरची बघणार आहोत. तर बघा, हे गावाकडचे साधा आणि सोपे मी लिंबू मिरची तुम्हाला करून दाखवणार आहे. तर या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही करा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. मैत्रिणी, मी लवकरात असे छान छान रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर बघा, हे वजन घटण्यासाठी खूप छान असं आहे हे लिंबू मिरची. तर अशा ह्या पद्धतीने मी दाखवून त्या पद्धतीने तुम्ही करून खा, इतरांना करून चारा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला, आता मी प्रथम हे कापून घेणार आहे. तर आज आपल्या लिंबू मिरची कशी बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे, साधं आणि सोपं. तर चला मैत्रिणींनो, हे बघा, असे छान अशा मिरच्या आपण अशा 2-2 भागाच्या कापलेल्या आहे. हे बघा, अशी उभी मिरची कापून घ्यायची आणि एक लिंबाच्या 4 फोडी अशा करायच्या चौकनी. तर आता हे लिंब आपण छान असे चौकनी एक लिंबाच्या 4 फोडी कापल्या आणि उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे लिंबू मिरचीसाठी. आणि हे लसूण आणि जिरे आणि हे मीठ चवीसाठी आणि हळद, अशी पौष्टिक असे लिंबू मिरची आपण करणार आहोत. वजन लिंबू मिरचीने एकदम कमी होतं आहे. तर वजनासाठी आणि खायला एकदम चविष्ट असे आपण पावसाळ्यामधली लिंबू मिरची करणार आहोत. छान अशा हिरव्यागार मिरच्या आणि ताजे असे छान लिंब. तर चला आता मैत्रिणींनो, कसे बनवतात हे लिंबू मिरचीचं लोणचं मी ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असे आपण आता कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. आता कोणाला जास्त तेल लागतं, कोणाला कमी तेल लागतं, तर त्या पद्धतीने टाकणार आहोत. तर आता हे बघा, आपण छानसं असं तेल टाकलेलं आहे. तर आता याच्यात प्रथम मैत्रिणींनो आपण काय टाकणार आहोत, तर तेलामध्ये प्रथम आपण टाकणार आहोत जिरे आणि लसण. आता हा जिरे लसण असा छानसा असा तडका आपण देणार आहोत. म्हणजे लय काळा नाही करायचं, असं थोडंसं. आता छानसा असा मस्त तडका बसत आहे याला लसण आणि जिऱ्याचा. असं मस्त असं छान असं हलवून घ्यायचं.
तर मैत्रिणींनो, हे बघा असं हे असं आपण बनवतो ना, हिरव्या मिरच्या आणि लिंबाचं लोणचं, हे खूप आरोग्याला चांगलं असतं. तर आज मी कसं बनवत आहे त्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा, खाऊन बघा आणि इतरांना चारा. तर असं मस्त छान असा तडका द्यायचा. तर हे बघा मैत्रिणी, छान असा तडका असा जिऱ्याचा मस्त असा बसलेला आहे. कारण जास्त काळे बी नाही करायचा लसूण. असं चणचण झाला का लगेच आपण हे करायचं. जास्त काळे केल्याने काही कापडे दिसतात ते याच्यात सर्व. आता प्रथम परत आपण हलवून घेऊया. आता एकदा आपण हलवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये छान असे आपण सर्व मिरच्या टाकणार आहोत. आणि हे बघा मैत्रिणींनो, लिंब बी टाकणार आहोत. मैत्रिणींनो, आता छान असं मस्त हलवून घेणार आहोत. ते बघा असं हलवत राहायचं. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण छानसं असं हलवलं आणि आता आपण त्याच्यामध्ये ना हळद टाकणार आहोत मैत्रिणींनो. तर हे बघा आता ही हळद टाकलेली आहे. दुसरं तिखट वगैरे काही टाकायचं नाही. आणि चवीपुरतं मैत्रिणींनो मीठ टाकलेलं आहे. आता छान असं मस्त हलवून घ्यायचं. पाण्याचा एक बी थेंब टाकायचा नाही त्याच्यामध्ये. कारण आपण जर पाण्याचा थेंब टाकला तर मग ते 4-5 म्हणजे 8 दिवस तरी टिकणार नाही बिना पाण्याचं. कारण लिंबूचा रस त्याच्यात पडला जातो आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या पूर्ण शिजल्या जातात. तर हे बघा असं झणझणीत आणि चमचमीत असं खायला एकदम मस्त टेस्टी असं आपलं लिंबू मिरची आज आपण बनवत आहोत. तर आता याच्यावर काय करणार आहे मित्रांनो, आपण झाकण ठेवणार आहोत लिंबू शिजण्यासाठी आणि मिरच्या शिजण्यासाठी. याच्यात एक बी पाण्याचा थेंब वगैरे काही टाकायचा नाही आणि छान असं हलवत राहायचं. मंद गॅस करून असं छान असं. हे बघा लिंब कसे झालेले आहे, मस्त असे शिजलेले आहे. तर या पद्धतीने असे छान असे आता याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवणार आहोत. मैत्रिणींना, आता आपण झाकण काढून बघूया. तर हे बघा असं झणझणीत आणि चमचमीत असं छान असं लोणचं तयार होत आहे. लोणचंच म्हणतात, गावाला याला लिंबाचं लोणचं म्हणतात, पण आपण लिंबू मिरची म्हणतो. तर हे बघा लिंबाचं पाणी कसं त्याला सुटलेलं आहे. तर असं हे पूर्ण लिंबाचं पाणी असं आटून द्यायचं आणि ह्या मिरच्या सर्व त्याच्यात शिजून द्यायच्या. तर झणझणीत आणि चमचमीत असं छान असं गरमागरम असं मस्त टेस्टी लोणचं आपलं हे लिंबू मिरची तयार होत आहे. तर या पद्धतीने आपण तयार करायची. साधी आणि सोपी, झणझणीत आणि चमचमीत. तर अजून आता आपल्याला कसं मैत्रिणींनो, हे पूर्ण पाणी सुटलंय ना लिंबाचं, तर हे पूर्ण आटवायचं. कोणी याच्यामध्ये गुळ बी टाकतं, कोणी साखर बी टाकतं, पण आपण साधं ह्या लिंबाचं बनवायचं. आरोग्याला खूप छान असणारं आज आपलं लिंबाचं लिंबू मिरची. वजन याने खूप लवकर होतं, कमी होतं. तर छान असं मस्त आज बनवतं आपण आहे. तर परत थोड्या वेळ आपण झाकण ठेवणार आहोत. चला आता परत आपण झाकण काढून बघूया. हे पा किती छान असं मस्त असं तयार होऊ राहिलंय. तर या पद्धतीने बघा आता परत एकदा आपण हलवणार आहोत मैत्रिणींनो. छान असं हे बघा असं सर्व मिरच्या आता त्याच्यामध्ये मुरणार बी आणि शिजणार बी. तर ह्या पद्धतीने हे सर्व
आपल्या ह्या रसामध्ये लिंबाच्या पूर्ण असं छान असं शिजलेलं आहे. तर बघा, झणझणीत आणि चमचमीत असं मस्त खायला चवदार लागणारं, वजन कमी करणारं, आरोग्यासाठी लागणारं असं लिंबू मिरची आपली तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तयार करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायची विसरू नका. जास्त पूर्ण रस्सा हा सुक्क करायचं एकदम. आणि आता हे काचेच्या बरणीमध्ये असं छानसं भरून ठेवायचं फ्रीजमध्ये. म्हणजे कमीत कमी 5-7 दिवस किंवा 8 दिवस हे टिकन. पाण्याचा हात लावायचा नाही. तर ह्या पद्धतीने असं मी छान बनवलेलं आहे लिंबू लोणचं, लिंबू मिरची. तर आता ही लिंबू मिरची आपली छान अशी मस्त तयार झालेली आहे. असं छान असं हलवून घ्यायचं आणि मिरची मस्त त्याच्यामध्ये आता हे होणार आहे. तर हे बघा या पद्धतीने. तर चला मैत्रिणी, आपलं लिंबू मिरची तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही करा. तर चला, तर हे बघा मैत्रिणी, छान असं मस्त झणझणीत आणि चमचमीत तयार झालेलं आहे. तर चला मैत्रिणी, मी लवकरात दुसरी रेसिपी घेऊन येत आहे, साधी आणि सोपी.